हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आज सिम्पल महाराष्ट्रीयन लुक दाखवणार आहे, खास मुलींसाठी. कारण गणपती आलेले आहेत आणि एरवी मुली तर आपण जीन्स, वन पीस, ड्रेसेस असं घालतो, पण गणपतीमध्ये, दिवाळीमध्ये आपल्याला साडी नेसायला फार आवडते. आणि त्यासाठीच मी हा एकदम सिम्पल महाराष्ट्रीयन लुक आज दाखवणार आहे, एकदम कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून. तर चला बघूया. तर सगळ्यात आधी तर मी चेहरा स्वच्छ धुतलेला आहे आणि चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे. मॉइश्चरायझरसुद्धा मी लावलं नाही आहे, कारण की माझी स्किन आहे ती ऑइली आहे. तुमची पण स्किन ऑइली असेल ना, तुम्ही मॉइश्चरायझर नका लावू. आणि तुम्हाला लावायचंच असेल तर लाईट वेटवालं जेल फॉर्ममध्ये जे मॉइश्चरायझर असेल ते लावा. तर इथे बघा मी प्रायमर लावते. हे रेनीचं प्रायमर आहे. हे याने ना एवढा छान बेस होतो ना, एकदम सॉफ्ट स्किन होते आणि ह्याच्यावर ना मेकअप मस्त सेट होतो, चेहऱ्यावर ना मस्त ग्लो येतो. आणि तुमचे ओपन पोर्स असतील त्यासाठी तर हे एकदम परफेक्ट आहे. पोर्स पण आपले मिनिमाइज होतील. मस्त प्रायमर आहे हे, एकदम जास्त लागत पण नाही, थोडंसंच आपण घ्यायचं आणि पूर्ण फेसवर मस्त मर्ज होतं ते. तर मी हे लावून घेतलेलं आहे पूर्ण फेसवर. त्यानंतर मी डायरेक्ट लावणार आहे फाउंडेशन. हे फिट मीचं मॅबेलिनचं फाउंडेशन आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच फाउंडेशन यूज करते. खूप मस्त आहे, एकदम अफोर्डेबल आहे आणि मॅट फिनिश येतं. ज्यांचा चेहरा ऑइली आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला किती घाम येऊ द्या, काय येऊ द्या, तुमचा मेकअप जसाच्या तसा राहील याच्यामध्ये. एकदम वॉटरप्रूफ आहे हे आणि थोडंसंच लागतं, जास्त लावायची गरज पण नाही आहे. थोडंसं बघा मी फेसवर असं लावून घेतलेलं आहे आणि नंतर ब्लेंडरने हे ब्लेंड करायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा ब्लेंड करू शकता. आणि चेहऱ्यावर, मानेवर सगळीकडे फाउंडेशन हे लावून घ्यायचं आहे. तर इकडे मी फाउंडेशन लावून घेतलेले आहे आणि बघा किती फरक वाटतो चेहऱ्यामध्ये. एकदम मी थोडंसंच लावलेलं आहे. तुम्हाला अजून थोडंसं जास्त तुमच्या म्हणजे चेहऱ्यावर डाग असतील ना, तर तुम्ही अजून एक बेस ह्याचा लावू शकता. पण पूजा असते आपल्या घरात, सकाळचीच असते गणपतीमध्ये, तर घरात आपण असतो तर जास्त पण असं वेगळं काही दिसायला नको, भडक दिसायला नको, म्हणून आपण थोडंसंच आज बेस लाईट वेट करणार आहोत. आणि त्यानंतर बघा माझ्या डोळ्यांखाली हे डार्क सर्कल्स आहेत, म्हणून मी थोडंसं इथे कन्सिलर आहे हे लावणार आहे. आणि बघा कन्सिलर लावल्या लावल्या फरक बघा किती फरक दिसतो. हा एक डोळा बघा आणि तो एक डोळा बघा. तर अशाच पद्धतीने थोडंसं मी हे कन्सिलर घेतलेलं आहे आणि ह्याचा ब्रँड कुठला आहे आता हे मी विसरले आहे. खूप जुनं आहे हे, कारण की मी जास्त यूज करत नाही, फक्त फंक्शनला वगैरे जायचं असेल तरच मी कन्सिलर यूज करते, नाहीतर असं मी डेली यूज करत नाही. म्हणून ते खूप जुनं आहे मी घेतलेलं, त्याचं नावसुद्धा मी विसरले. आणि बघा फरक बघा, कन्सिलर लावल्यावर डोळ्याखाली जे डार्क सर्कल आहे ते गायब झाले. आणि त्यानंतर लगेच मी आयब्रो करणार आहे. आणि आयब्रो करायला मला जास्त वेळ लागत नाही, ऑलरेडी माझे डार्क आयब्रो आहेत, फक्त मी थोडेसे फिलअप करते ते. आणि शेप पण आहे ऑलरेडी, फक्त थोडंसं लिफ्ट करण्यासाठी मी ते फिलअप करते. तर बघा एक आयब्रो करून झालं आहे आणि बघा दुसरा आयब्रो बघा आणि हा आयब्रो बघा. तर इतका काही फरक वाटत नाही, कारण की ऑलरेडी डार्क आयब्रोज आहेत माझे, तर म्हणून फक्त मी फिलअप केलेले आहेत ते. आणि बघा इथे माझे आयब्रोजसुद्धा करून झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते. बघा मी कुठला शेड वापरला आहे, हा ग्रे शेड आहे. हा मी यूज केलेला आहे. ब्लॅक बघा अजून आहे तसाच आहे, ग्रेच माझा संपलेला आहे, कारण की मी तोच यूज करते, ब्लॅक नाही यूज करत. ब्लॅक जर का यूज केला तर मग तो वाटच लागेल आयब्रोची माझ्या. तर आयब्रो पण करून झालेत आणि मी आता विचार करत होते की आय शॅडो कुठला लावू, कारण की मला लाईटच लावायचा होता. तर पाणी पिता पिता विचार करत होता आणि नंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण एक मस्त गोल्डन लावूया आयशॅडो, फक्त जास्त कलरफुल नको. आणि आपण कधीही एकदम लाईट कलरचा आयशॅडो लावत असू ना, तर त्या अगोदर आपल्याला ना एक बेस लावायचा आहे. हा क्रीम कलरचा बेस तुम्हाला दिसतो, बहुतेक पॅलेटमध्ये हा कलर असतो. हा अगोदर आपल्या डोळ्यांवर लावायचा आहे. काय होतं माहिती आहे, आपल्या डोळ्यांवरची स्किन थोडीशी वेगळी असते, थोडीशी ब्लॅकिश असते किंवा म्हणजे इवन नसते ती. तर आणि लाईट कलरचे लावले ना तर ते एकदम असे तो कलर आहे तो नीट दिसत नाही आपल्या डोळ्यांवर. म्हणून अगोदर हा बेस लावून घ्यायचा आहे क्रीम कलरचा. आणि त्याच्यावर मग आपण जे आयशॅडो लावणार आहे लाईट कलर, म्हणजे एकदम लाईट पिंक, गोल्डन असं आपण जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला हा बेस लावायचा आहे. तर इकडे मी क्रीम कलरचा अगोदर हा बेस लावून घेते आहे डोळ्यांवर.
आणि त्यानंतर मी लावणार आहे आय शॅडो. आणि बघा हा आय शॅडो आहे गोल्डन आणि थोडा डार्क गोल्डन. बहुतेक पॅलेटमध्ये हा शेड असतो. थोडासा ग्लिटरी सारखा आहे तो लावणार आहे. कारण की ना हा आय शॅडो लावला ना गोल्डन की ना थोड्या वेळाने ना आपल्या चेहऱ्यावर एक ग्लो येतो. थोडंसं ऑइली किंवा असा एक ग्लो येतो ना तेव्हा ना हा मर्ज होतो आणि इतका छान लूक येतो ना डोळ्यांवर आणि पूर्ण लूक खूप छान येतो. तर हा बघा अशा प्रकारे मी बोटांनीच लावते. मला ब्रशने वगैरे लावायला आवडत नाही, तर मी बोटांनीच आयशॅडो लावते. आणि त्यानंतर ना थोडासा आयशॅडो ना आपण डोळ्यांच्या कॉर्नरला लावायचं आहे. बघा अशा प्रकारे खाली थोडंसं आणि वरती असं कॉर्नरला मी लावलेलं आहे. याने ना इतका छान डोळ्यांचा मेकअप दिसतो ना, खूप छान दिसतो एकदम. तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही ट्रिक, खूप छान वाटतं. तर बघा अशा प्रकारे मी डोळ्यांच्या कोपऱ्यावर लावते आयशॅडो. बघा लावून झालेलं आहे. आता थोडंसं आयब्रोच्या खालीसुद्धा मी आयशॅडो लावणार आहे गोल्डनच. जास्त कलरफुल नको, नाहीतर एकदम ते भडक वाटेल. तुम्हाला जर का ना पिंक थोडंसं ह्याच्यामध्ये लावायचं असेल ना, लाईट पिंक वगैरे, ते तुम्ही लावू शकता, पण मी नाही लावणार आहे. आणि त्यानंतर बघा मी हायलाईट पण लावते. म्हटलं हायलाईट्स वगैरे हे सगळ्यात शेवटी लावतात, पण आता माझा हात भरलेलाच आहे गोल्डनने, तर म्हटलं चला लावून घेऊया. माझं असं काही हे नसतं की ह्याच्यानंतर हेच लावलं पाहिजे आणि ह्याच्यानंतर तेच लावलं पाहिजे. मी कधीही काहीही लावते. तर इथे मी हायलाईट्स पण लावले आहेत बघा डोळ्यांच्या गालावर थोडंसं आणि नाकावर. त्यानंतर मेन इम्पॉर्टंट भाग येतो मेकअपचा म्हणजे लायनर. लायनर हा टास्क असतो. लायनर हा टास्क नाही आहे माझ्यासाठी, कारण की मला लायनर खूप छान प्रकारे लावता येतं. टास्क काय असतो हे मी तुम्हाला सांगते नंतर. तर त्याआधी बघा मी लायनर कसं लावते. मी लायनर ना कधी पण ना एकदम कॉर्नरपासून सुरुवात नाही करत. थोडीशी जागा ठेवते कॉर्नरला आणि त्याच्यानंतर लायनर लावायचं. असं केलं ना की डोळ्यांचा शेप खूप छान दिसतो. आणि मी आज लावणार आहे विंग लायनर. आणि मी नेहमीच विंग लायनरच लावते, मला विंग लायनरच आवडतं. तर बघा अशा प्रकारे मी कसं लावते ते. आणि तुम्हाला आयलायनर कसं लावायचं ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी एकदम डिटेलिंगमध्ये कसं लावायचं लायनर, कसं म्हणजे शेप छान दिसतो, काय दिसतो, हे मी नक्की तो व्हिडिओ शेअर करेल. तर इथे माझं लायनर लावून झालेलं आहे आणि बघा किती परफेक्ट लायनर लागलेलं आहे. आणि आता काय टास्क आहे हे मी तुम्हाला सांगते. तर टास्क असा असतो की ह्या साईडचं लायनर जसं लागलं आहे ते तसंच सेम अगदी दुसऱ्या डोळ्यांवर पण लागलं पाहिजे. हा एक टास्क असतो. माझं कधीच लागत नाही, पण आज माझं नशीब खूप चांगलं होतं. बघा दोन्ही डोळ्यांना सेम लायनर लावलेलं आहे मी. आणि त्यानंतर माझ्या आवडीचा भाग म्हणजे मस्करा. मला खूप आवडतो मस्करा. मी बाहेर जाताना पण काही नाही लावलं तरीही चालतं, पण मला ना लिपस्टिक आणि मस्करा हा लागतोच लागतो. हा मार्सचा मस्करा आहे डबल ट्रबल. इतका छान आहे ना आणि एकदम ह्याची प्राईस खूप कमी आहे, पण एकदम वर्थ आहे. बघा वॉल्यूम तुम्ही बघत असाल किती मस्त वॉल्यूम आहे हा. आणि वॉटरप्रूफ आहे. तुम्ही रडलात, तुम्ही पावसात गेलात, काय भिजलात तरीही अगदी तुमचे डोळे अगदी तसेच्या तसेच राहतील. तर बघा मस्करा हा खूप छान आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. आता सेलसुद्धा सुरू आहे. त्यानंतर मी इथे लिपस्टिक लावणार आहे. ही मी झुडिओमधून लिपस्टिक घेतली होती. थोडी पिंक शेडमध्ये लिपस्टिक आहे ही. आणि ही लिप प्लम्प म्हणून लिपस्टिक आहे. ही लिपस्टिक लावल्यावर ना आपले ओठ थोडेसे प्लम्पिंग होतात, म्हणजे थोडेसे मोठे दिसतात. खूप छान वाटते ही लिपस्टिक. आणि इथे आज मी लिप लायनर वगैरे काहीच लावलं नाही आहे, डायरेक्ट लिपस्टिक लावली आहे. आणि इतकी छान मर्ज होते ना, ही खूप मस्त लिपस्टिक आहे. शेड तर मला ह्याचा खूपच आवडला. आणि बघा आता हळूहळू ना लिप्स आपले थोडेसे प्लम्प होतील काही सेकंदामध्ये. तर हे बघा मस्त लिप्स बघा किती छान झालेले, थोडेसे प्लम्प झालेले आहेत. आणि शेड बघा किती छान दिसतो लिप्सचा. त्यानंतर मी इथे ब्लश लावणार आहे. हे सुद्धा मी झुडिओमधूनच घेतलं होतं. टिंट आहे हे. आणि ज्यांचा चेहरा गोल असेल, गाल असे मोठे असतील माझ्यासारखे, तर त्यांनी अशा प्रकारे हे ब्लश लावायचं आहे. म्हणजे बघा आपल्या लायनरचं विंग आहे किंवा डोळ्यांचा कॉर्नर आहे, तिथून आपल्याला ब्लश लावायला सुरुवात करायची आहे. म्हणजे डोळ्यांच्या खाली एकदम गालावर नाही लावायचं आहे. तसं लावलं ना की अजून आपले चिक्स आहे ना चबी दिसतील. तर थोडंसं म्हणजे बाहेरच्या बाजूने आपल्याला लावायचं आहे डोळ्याच्या कॉर्नरपासून. तर आता मी हे ब्लेंड करते आहे.
तर इकडे ब्लश लावून झालेला आहे. आता आपण कॉन्टर करूया. तर त्याच ब्रशने मी कॉन्टरसुद्धा करते आहे. माझ्याकडे ना असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश नाही आहेत. मी असं थोडासा जुगाड करून म्हणजे बघा तुमच्याकडे ना असा फ्लफी ब्रश असेल ना ब्लशचा, त्याला थोडंसं बघा असं मध्ये थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि मग कॉन्टर लावायचं आहे. बघा अशा प्रकारे. आणि कॉन्टर पण सुद्धा आपण जसा ब्लश लावलेला आहे ना डोळ्याच्या कॉर्नरपासून तिथूनच आपल्याला लावायचा आहे, असा थोडासा वरच्या साईडला. तर बघा तुम्हाला हा गाल आहे तो थोडासा आत झालेला दिसत असेल आणि हा थोडासा बाहेर. तर अशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे कॉन्टर. जॉ लाईनला सुद्धा मी थोडंसं लावते ब्रश हा. आणि डबल चिन तुमची असेल तर चिनच्या खाली सुद्धा तुम्ही लावू शकता अशा प्रकारे. त्यामुळे थोडीशी चिन डबल चिन असेल ती कमी दिसेल. आणि नाकावर पण बघा मी असं लावते आहे साईडला, म्हणजे नोशर दिसेल, नाक जर आपलं उठून दिसेल छान. आणि अशा प्रकारे कॉन्टरिंग करून झालेलं आहे फेसवर. आणि त्यानंतर मेकअप झाल्यावर ना मला थोडंसं कमी कमी वाटत होतं मेकअपमध्ये. तर मला डोळे माझे थोडेसे असे खाली खाली वाटत होते. तर मी काय केलं माहिती आहे, थोडंसं त्याला ना स्मोकी लुक दिला. तर माझं हे आयब्रोचं पॅलेट आहे बघा, त्याच्यातूनच मी एक ब्लॅक कलरचं शेड घेतलेलं आहे. आणि डोळ्यांच्या खाली फक्त म्हणजे मी काजळ नाही लावणार आहे, लॅशेसच्या खाली, लोअर लॅशेसच्या खाली मी हे लावलेलं आहे थोडंसं, म्हणजे ना डोळे आपले छान असे भरीव दिसतील जरा. तर अशा प्रकारे लावायचं. आणि त्यानंतर ना ब्राऊन आय शॅडो घ्यायचा आणि ते सुद्धा म्हणजे ह्याच्यावरच लावायचं, मर्ज करायचं, म्हणजे असं एकदम ब्लॅक ब्लॅक दिसणार नाही, थोडासा शेड दिसेल छान. तर ब्राऊन आय शॅडोनी मर्ज करायचे. तर बघा डोळे पण आता छान दिसायला लागलेत. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे लूज पावडर आपल्याला लावायची आहे. इतका छान आपण मेकअप केलेला असतो, त्याला सेट करण्यासाठी लूज पावडर ही लावायचीच. आणि ही ना गालाची आहे लूज पावडर, खूप छान आहे, थोडीशी येल्लो टोनमध्ये आहे, आयव्हरी शेड आहे याचा. इतका छान म्हणजे आहे ना, तुम्ही म्हणजे तुम्हाला घाम आला ना तरीही तुमचा मेकअप जसाच्या तसा राहील, इतका मस्त सेट होतो ह्या पावडरने मेकअप. गालाची लूज पावडर तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता, खूप छान आहे, लाईट वेट आहे. आणि अशा प्रकारे माझा मेकअप हा डन झालेला आहे. आणि हेअर्स आज मी ओपनच ठेवणार आहे, म्हणजे थोडे सेट करून असे बाउन्सी हेअर्स, म्हणजे बीच कर्ल्स ज्याला म्हणतात, अशा प्रकारे हेअर्स मी ठेवणार आहे. तर चला आता चेंज करूया. आणि हा आहे माझा आजचा महाराष्ट्रीयन लुक, सोबतच त्याला एक मॉडर्न टच, ते म्हणजे हेअर्स. तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की आजचा हा लुक आहे तो खास मुलींसाठी, म्हणजे कॉलेज गर्ल मुलींसाठी आहे. तर त्यांना तर छान दिसतात असे हेअर्स ओपन ठेवलेले, छान वाटतात. तर म्हणून मी पण आज हेअर्स ओपनच ठेवलेत आणि सेट पण खूप छान झाले होते हेअर्स माझे. तर बघा खूप छान वाटतात. आणि नथ तर पाहिजे, महाराष्ट्रीयन लुक म्हटलं तर नथ हे पाहिजेच. आणि तुम्हाला हेअर्स ओपन नसतील ठेवायचे ना, तर तुम्ही अशा प्रकारे मानेवर मस्त आंबाडा घाला लूज असा, आणि त्याच्यावर गजरा लावा किंवा फुलं लावा. हे मी असंच जस्ट तुम्हाला बांधून दाखवलं आहे, प्रॉपर आंबाडा घातलेला नाही आहे. आणि पण मला तर ना असे ओपन हेअर्सच आवडले, खूप छान वाटत होते. बघा हेअर्स पण खूप छान सेट झाले होते माझे बाउन्सी. आणि थोडीशीच मी ज्वेलरी पण घातलेली आहे, जास्त काही असं मोठं घातलं नाही आहे. गळ्यातसुद्धा एकदम असं सिम्पल लुक केलेलं आहे मी. तर आणि हेअर्स पण बघा माझे खूप छान आज सेट झाले होते. आणि अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.